पश्चिम बंगालमध्ये तब्बल 27 लाख लोकांचा मतदानाचा अधिकार थांबवण्यात आलाय. ना कागदपत्र ना पुरावा, तरी हे लोक मतदार यादीत आलेच कसे? हे खरोखर भारतीय नागरिक आहेत की यामागे काही मोठा घोटाळा लपलाय? आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे यामध्ये 80% पेक्षा जास्त लोक एकाच समुदायातील असल्याचा दावा केला जातोय. नेमकं सत्य काय आहे? हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे की केवळ राजकारण? चला सविस्तरपणे पाहूया. नमस्कार, मी प्रमोद आणि तुम्ही पाहताय डिजिटल चावडी. मित्रांनो, पश्चिम बंगालमध्ये सध्या एक मोठा आणि संवेदनशील मुद्दा समोर आला आहे. मतदार यादीतून लाखो लोकांची नावे वगळण्याचा. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असं सांगितलं जात असलं तरी यामागे राजकारण आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा दोन्ही जोडले गेलेले आहेत. आज आपण समजून घेणार आहोत नेमकं हे 27 लाख लोक कोण आहेत आणि त्यांना मतदानापासून का रोखलं गेलं, आणि या सगळ्या प्रकरणात राजकारण, कायदा आणि देशाची सुरक्षा कशी गुंतलेली आहे हे आपण जाणून घेणार आहोत. पश्चिम बंगालमध्ये येत्या 23 आणि 29 तारखेला विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र या निवडणुकीत जवळपास 27 लाख लोकांना मतदान करता येणार नाही, कारण त्यांच्या नागरिकत्वाबद्दल शंका निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाने या लोकांची नावे तात्पुरती यादीतून वगळली आहेत. यापूर्वीही जवळपास 60 लाख मतदार विविध कारणामुळे यादीतून काढण्यात आले होते, जसे की मृत्यू, स्थलांतर किंवा डुप्लिकेट नोंदणी. त्यानंतर हे 27 लाख असे सापडले ज्यांच्याकडे ना पुरेसे कागदपत्र आहेत, ना त्यांच्या कुटुंबाचा मतदानाचा इतिहास स्पष्ट आहे. हा मुद्दा इथूनच गंभीर बनतो, कारण कोणत्याही देशात नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी काही ना काही पुरावे आवश्यक असतात. जर एखाद्या व्यक्तीकडे ना स्वतःचे कागद असतील, ना त्यांच्या आई वडिलांचे कागद असतील, तर प्रश्न निर्माण होतो, हे लोक नेमके कुठून आले? याच पार्श्वभूमीवर बांगलादेशातून होणाऱ्या घुसखोरीचा मुद्दा पुढे येतो. सीमावर्ती जिल्ह्यामध्ये जसे की मुर्शिदाबाद, मालदा, नॉर्थ आणि साऊथ 24 परगणा यामध्ये अशा मोठ्या प्रकरणांची नोंद आहे. विशेष म्हणजे या 27 लाखांपैकी जवळपास निम्म्याहून अधिक लोक हे याच 4 जिल्ह्यांमधील आहेत. अनेक अहवालानुसार या भागांमध्ये बनावट कागदपत्र तयार करण्याचे रॅकेट्स कार्यरत आहेत. आधार कार्ड, रेशन कार्ड आणि मतदार ओळखपत्र तयार करून काही लोकांना यादीत समाविष्ट केलं जात असल्याच्या बातम्या वेळोवेळी समोर आल्या आहेत. यामध्ये धार्मिक समीकरणाचाही उल्लेख केला जातो. काही अंदाजानुसार या 27 लाखांपैकी 80 ते 85% लोक मुस्लिम आहेत. मात्र याचा अर्थ असा नाही की फक्त एकाच समुदायातील लोक यात आहेत. इतरही लोक यामध्ये आहेत. मुद्दा हा आहे की जर हे लोक भारताचे नागरिक नसतील तर त्यांना मतदानाचा अधिकार देता येणार नाही. दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप आहे की हा सगळा प्रकार राजकीय आहे. त्यांच्या मते 27 लाख लोकांमध्ये त्यांच्या पक्षाचे मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्यांना मतदानापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. हा वाद इतका वाढला की ते प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायिक अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक प्रकरणाची तपासणी करण्याचे आदेश दिले. यासाठी स्वतंत्र ट्रिब्युनल स्थापन करण्यात आले आहेत. आता प्रश्न असा आहे की या लोकांना निवडणुकीआधी मतदानाचा अधिकार द्यायचा की आधी त्यांची कागदपत्र तपासणी पूर्ण करायची? निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे की तपासणी पूर्ण होईपर्यंत मतदानाचा अधिकार देता येणार नाही. जर या लोकांना थेट मतदानाचा अधिकार दिला तर याचा अर्थ असा लागू शकतो की त्यांचे नागरिकत्व अप्रत्यक्षपणे मान्य करण्यात आले आहे, आणि जर ते खरोखरच परदेशातून आले असतील तर हा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठा धोका ठरू शकतो. निश्चितच काही लोक असेही असू शकतात ज्यांच्याकडे योग्य कागदपत्र नसतील, पण ते खरे भारतीय नागरिक असतील. अशा प्रकरणांसाठी योग्य तपासणी होणं पूर्ण गरजेचं आहे. मात्र संपूर्ण प्रक्रिया निवडणुकीच्या आधी पूर्ण करणं शक्य नाही. म्हणूनच हा वाद केवळ मतदानाचा नाही तर नागरिकत्व, कायदा आणि देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. काही दिवसात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय या प्रकरणाला कोणती दिशा देतो हे पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे. या संपूर्ण मुद्द्यावर तुमचं मत काय आहे? अशा लोकांना मतदानाचा अधिकार तात्पुरता द्यावा की आधी त्यांची संपूर्ण सखोल तपासणी व्हावी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सखोल आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी डिजिटल चावडीला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. नमस्कार, धन्यवाद.